दुपारी 2 वाजता ही सभा होती, मात्र आपण बघू शकतो कशा तऱ्हेने सभा स्थानी अनेक खुर्च्या लावल्या तर होत्या, मात्र त्या अख्ख्याच्या अख्ख्या खुर्च्या रिकाम्या होत्या। कुठेतरी म्हणूनच ही सभा कॅन्सल करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर आली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्या प्रतिनिधी अश्विनी पवार आपल्या बरोबर आहेत। अश्विनी, आपण बघतोय की खुर्च्या रिकाम्या होत्या, हेही एक कारण आहे की त्यांची सभा रद्द होण्याची एक प्रकारे नामुष्की त्यांची झालेली आहे। काय अधिक कळतंय? भारतीय जनता पार्टीचं बहुमत की आपण कुठल्याही प्रकारे गहाळ राहण्याचं कारण लोकांनी तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। देणारी महिला ही महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आजचा शेवटचा शनिवार आहे आणि आजच्या या सुट्टीच्या दिवसाचं औचित्य साधत पुण्यामध्ये जवळपास सगळ्याच बड्या नेत्यांच्या सभा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील पुण्यामध्ये आज जाहीर सभा आहे। पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवरती ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र भर दुपारी ही जी सभा आहे ही आयोजित करण्यात आल्यामुळे आपण बघू शकतो पुणेकरांनी या सभेकडे पाठ फिरवलेली आहे। उमेदवारांबरोबर आलेले काही मोजके कार्यकर्ते जर सोडले तर जवळपास सगळ्याच खुर्च्या ज्या आहेत त्या आपण बघू शकतो रिकाम्या आहेत। सगळ्याच पुणेकरांनी या सभेकडे पाठ फिरवलेले चित्र आहे आणि जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील उन्हापासून बचावासाठी कुठेतरी सावलीचा आधार घेतलेला दिसत आहे। एकूणच गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांच्या सभा आयोजित केल्या जात होत्या। सगळ्याच नेत्यांचे झांजावती दौरे होते आणि कुठेतरी प्रचाराला आता कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे। हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जी सभा आहे ही भर दुपारी आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेला गर्दी होईल अशी अपेक्षा असताना कुठेतरी या ठिकाणी गर्दी झालेली नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेच्या स्थळी हजर झालेले आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी नागरिक मात्र उपस्थित नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी सभेसाठी उशीर होतोय। या सभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केलं ते बघूयात। वेळ कळवण्यात चूक झाल्यानं पुण्यातील सभा रद्द करतोय। सभा रद्द झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी। पुढील सभा आता पिंपरी चिंचवडमध्ये होते। खरं तर पुण्यातील ही नियोजित सभा होती, मात्र वेळ कळवण्यात चूक झाल्यानं पुण्यातील सभा रद्द झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं। अधिक माहिती घेऊयात, आपले पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहे। अरुण, नक्की काय आहे, जरा सविस्तर सांगा आम्हाला। मृदुला, खरं तर नियोजनाचा अभाव, मोठ्या सभेचा दुराग्रह आणि काळ वेळ याचा विचार न करता आखण्यात आलेली सभा हे या मागचं मुख्य कारण म्हणता येईल। त्याचं कारण असं आहे की काल संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची सभा पुण्यात होणार की नाही याबद्दल अनिश्चितता होती। दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांचा मात्र आग्रह होता की पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची एक शेवटची का होईना सभा व्हायला पाहिजे। तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जर सभा ठरली तर त्या दृष्टिकोनातनं लोकांपर्यंत पोहोचणं, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि मतदार या सभेला येतील याचा विचार, याचं नियोजन करणं आवश्यक होतं। मात्र पुण्याचा जर विचार केला तर दुपारच्या वेळी पुण्यातनं फारसं कोणी बाहेर पडत नाही। हा केवळ निवडणुकीचाच नाही तर नेहमीचाच अनुभव असतो। कारण नसताना म्हणजे स्वतः उमेदवार देखील दुपारच्या वेळी पदयात्रा किंवा बाहेर कुठे पडत नाहीत आणि अशा वेळी सामान्य नागरिकांना उन्हामध्ये तिथे बोलवणं हे देखील कुठेतरी योग्य नव्हतं किंवा चुकीचं होतं। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आज त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने मोकळ्या रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या आणि मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणची सभा रद्द करून पुढच्या सभेसाठी रवाना व्हावं लागलं। दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे की आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती, आता मात्र या सभांच्या गर्दीची जर उतरता काळ लक्षात घेतली तर भाजपाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ही चांगली चिन्ह नाहीयेत। या महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल तर हा नाहीये ना, असा प्रश्न आता स्वाभाविकपणे चर्चेतून उपस्थित होऊ लागलाय। अगदी खरं अरुण, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।